एक ब्रेकिंग घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. पूजा खेडकर या प्रकरणामध्ये खरं तर या वादग्रस्त नावामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी रोज उघड होत आहेत, नवीन कारनामे समोर येत आहेत. आता पहिला दणका बसलेला आहे पूजा खेडकरला. हा दणका नेमका काय ते आम्ही तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून सांगणार आहोत. एक पत्र आमच्या हाती आलेलं आहे. हे पत्र आहे मसुरी अकॅडमी, जिथून या सगळ्या आयएसचं पोस्टिंग होतं त्या अकॅडमीचं हे पत्र आहे. तिथून एक महत्वाचा आदेश आलेला आहे आणि तो आदेश असा आहे की पूजा खेडकरचं जे काही प्रशिक्षण सुरू आहे, प्रोबेशनर म्हणून जे काही प्रशिक्षण सध्या वाशिम मध्ये सुरू आहे, ते लगेच स्थगित करायला सांगण्यात आलेलं आहे. आत्ताच्या आत्ता ते प्रशिक्षण स्थगित करण्यासंदर्भातले आदेश देण्यात आलेले आहेत. इतकंच नाही तर पूजाला आता तत्काळ मसुरीला बोलून घेण्यात आलेलं आहे. 23 जुलै आधी तिला मसुरी इथल्या अकॅडमीमध्ये सादर व्हायचे, जाहीर म्हणजे तिला तिथे आदेश देण्यात आलेले की तू लगेच हजर व्हायचं आहे. तर नेमकं हे पत्र काय ते मी सुरुवातीला वाचून दाखवते. नेमके काय आदेश देण्यात आलेले आहेत. नितीन गद्रे यांच्या नावाने आहे, द चीफ सेक्रेटरी यांच्यासाठी हे पत्र आहे. दिस इज विथ रेफरन्स टू द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, डेटेड 11/7/2024. 11/7चं हे पत्र आहे, म्हणजे 11/7ला मसुरीमधून हे पत्र आलेलं होतं. रिगार्डिंग द कंडक्ट ऑफ मिस पूजा खेडकर ड्युरिंग हर डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग ऍट पुणे, इट हॅज बीन डिसाइडेड that the district training of probationer Miss Pooja Khedkar IAS 2023 batch be kept on hold and she should be immediately recalled at the academy for further necessary action. It has been decided that the district training probationer Miss पूजा खेडकर, मी पुन्हा एकदा वाचून दाखवते की पूजा खेडकरला लवकरात लवकर तिचं जे काही ट्रेनिंग आहे ते लगेच स्थगित करण्यात यावं आणि इमिजिएटली रिकॉल्ड ऍट द अकॅडमी फॉर फर्दर नेसेसरी ऍक्शन. आता पुढच्या कारवाईसाठी तिला मसुरीला पाठवण्यात यावं. द स्टेट गव्हर्नमेंट इज रिक्वेस्टेड टू रिलीव्ह द प्रोबेशनर इमिजिएटली अँड ऍडवाइज हर टू जॉइन द अकॅडमी ऍट द अर्लिएस्ट बट नॉट लॅटर दॅन 23rd of July 2024 under any circumstances. This is issued with the approval of the competent authority. खरं तर खूप महत्वाची ऍक्शन आहे. पहिली गोष्ट म्हणजे पहिला दणका हाच आहे की तिचं प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं आहे. आत्ताच्या आत्ता ते प्रशिक्षण थांबवण्यात यावं असे थेट आदेश आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला अकॅडमीमध्ये हजर व्हायचं आहे 23 तारखेच्या आधी. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे यासाठी आता कुठलंही कारण पूजा खेडकरला देता येणार नाहीये. तिला हजर राहावंच लागेल कुठल्याही परिस्थितीमध्ये. आपण खरं तर या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी अभिजित करंडे सर आपल्यासोबत जॉईन झालेत. सर, माध्यमातून इतकं हे प्रकरण उचलण्यात आलं, माध्यमांवर गेले काही दिवस इतकी चर्चा झाली आणि त्यानंतर पहिली कारवाई होतीये. किती मोठी कारवाई आहे आणि अशा प्रकारे केवळ चर्चा झाल्यानंतर, बातम्या समोर आल्यानंतरच अशी कारवाई होणं, याकडे कसं बघायचं आपण? एकतर मला असं वाटतं की ही सर्वात मोठी कारवाई आजपर्यंतच्या या प्रकरणातली मानली जाते आहे. त्याचं कारण असं आहे की लाल बहादूर शास्त्री अकॅडमी, जिथे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं, त्या तिथून हे लेटर जे आहे ते आलेलं आहे. त्यामुळं ह्या लेटरचा जर आपण मायना बघितला तर जे डायरेक्टर आहेत लाल बहादूर शास्त्री अकॅडमीचे, शैलेश नवल आहेत, IAS डेप्युटी डायरेक्टर आहेत ते, आणि त्यांनी महाराष्ट्राच्या ज्या चीफ सेक्रेटरी आहेत किंवा मुख्य सचिव आहेत सौनिक मॅडम, सुजाता सौनिक, त्यांना हे पत्र लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये रिपोर्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑन द प्रोबेशनर IAS मिस पूजा खेडकर यांच्याबद्दलचं ते पत्र आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा प्रशिक्षण कालावधी अशा पद्धतीनं एका इतक्या क्रुशियल वेळेला स्थगित करणं ही सर्वात मोठी कारवाई आहे आताच्या घडीची. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही कारवाई का करण्यात आली. ही कारवाई करण्याचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमधून ज्या बातम्या येतात आणि पूजा खेडकर यांच्याबद्दल ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या बघता त्यातल्या अनेक गोष्टी या अत्यंत गंभीर आहेत. पूजा खेडकर यांनी डिसेबिलिटीचं प्रमाणपत्र दिलेलं होतं आणि त्यांनी त्याच्यामध्ये जवळपास 40% जास्त डिसेबल आपण आहोत किंवा आपण दिव्यांग आहोत अशा पद्धतीचा दावा केलेला होता. मात्र अशा पद्धतीचं प्रमाणपत्र दिल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही प्रोबेशनर IAS असता त्यावेळेला तुम्हाला तुमचा कालावधी प्रोबेशनचा पूर्ण होण्याआधी एम्स मध्ये दिल्लीला जाऊन तुम्हाला तुमची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागते आणि एका प्रकारे त्याला प्रूव्ह करावं लागतं तुम्ही जे दावे केलेले आहेत. आतापर्यंत कॅटने आदेश दिल्यानंतर सुद्धा, म्हणजे सेंट्रल ट्रिब्युनल जे आहे, जसं महाराष्ट्राच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी मॅट आहे तसं केंद्रातल्या अधिकाऱ्यांसाठी कॅट आहे, त्यांनी 6 वेळा आदेश देऊन सुद्धा पूजा खेडकर यांनी अशा पद्धतीनं आपली
वैद्यकीय तपासणी करून घेतलेली नव्हती. त्यांनी तिथे गैरहजेरी लावणं पसंती केलं होतं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे पूजा खेडकर यांचं प्रमाणपत्र, ओबीसी प्रमाणपत्र, ज्या ओबीसी प्रमाणपत्रावरून वाद आहे, तो एक महत्वाचा मुद्दा इथं मांडला जातोय, ज्याच्यामध्ये त्यांनी क्रिमिलियर मध्ये त्या बसतात की नाही, 8 लाखापेक्षा कुटुंबाचं उत्पन्न अधिक असेल तर तुम्हाला कल्पना आहे की तुम्हाला ओबीसी असल्याचा लाभ घेता येत नाही. मात्र या प्रकरणामध्ये पूजा खेडकर यांनी आपले आई आणि वडील दोघं विभक्त असल्याच्या पद्धतीचा किंवा तशा अर्थाचा पुरावे तिथे दिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं उत्पन्न जे आहे ते कमी दाखवण्यात आलेलं बद्दल. ते त्यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित झाला. आज सकाळपासून आपण बघतो आहोत की पूजा खेडकर यांनी 3 वेळा वेगवेगळा वय आपलं जे आहे ते दर्शवलेलं आपल्याला बघायला मिळतंय. त्यातलं पहिल्यांदा अशा पद्धतीच्या घटना समोर आल्यानंतर मला असं वाटतंय की ही एक सर्वात मोठी कारवाई मानली जाते. त्यातले काही मुद्दे जे आहेत इम्पॉर्टंट मुद्दे ते फोकस करायला पाहिजे. 2019 साली जर आपण बघितलं तर शी रिसिव्ड व्हिज्युअली इम्पेअर्ड सर्टिफिकेट फ्रॉम डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ऑफ अहमदनगर. म्हणजे त्यांना डोळ्यांनी कमी दिसतं किंवा व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत अशा पद्धतीचा दाखला त्यांना अहमदनगरच्या दवाखान्यातून मिळालेला होता, जे की सरकारी दवाखाना आहे. आणि याच्यावरती लोअर व्हिजन असल्याच्या दाखल्यावरती त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली होती. 2021 मध्ये सेम हॉस्पिटल प्रूव्ड हर मेंटल इलनेस अँड ऍट द एंड ऑफ 21 डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन ऑफ अहमदनगर कंबाइंड बोथ सर्टिफिकेट. फॉर दिस शी यूज टू लोकल ऍड्रेस ऑफ हर होमटाउन. म्हणजे त्याच हॉस्पिटलने 2021 मध्ये त्यांना मेंटल इलनेस किंवा मानसिकरित्या त्यांची स्थिती बरी नसल्याचं सर्टिफिकेट दिलेलं होतं. आणि ही दोन्ही सर्टिफिकेट जी आहेत ती म्हणजे व्हिज्युअली इम्पेअर्ड असल्याचं आणि मानसिक स्थिती ठीक नसल्याचं ही कंबाईन करण्यात आली होती. आणि त्यावेळेला त्यांचा ऍड्रेस जो होता तो भालगाव पाथर्डी तालुक्यात देण्यात आलेला होता, म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातला. त्याच्या पुढे जाऊन गोइंग फर्दर शी प्रूव्ह दॅट शी हॅड लोकोमोटर डिसॅबिलिटी, हर ओल्ड ऍसल टियर विथ लेफ्ट नी इन्स्टॅबिलिटी, म्हणजे डाव्या गुडघ्याच्या जवळ त्यांना दुखापत झाल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं. शी गेट्स दिस सर्टिफिकेट फ्रॉम यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी. आणि वायसीएम हॉस्पिटल जे आहे पिंपरी चिंचवडचं, तिथून त्यांना हे सर्टिफिकेट मिळालेलं होतं. आणि त्यासाठी त्यांनी जो ऍड्रेस वापरलेला आहे तो प्लॉट नंबर 53 देहू आळंदी तळवड्याचा ऍड्रेस वापरलेला आहे. आता हे एक वेगळा ऍड्रेस त्यांनी या सर्टिफिकेटसाठी वापरल्याचं आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर शी अप्रोच गव्हर्नमेंट हॉस्पिटल ऑफ औंध टू गेट सर्टिफिकेट फ्रॉम मोर डिसॅबिलिटी, म्हणजे अधिकच्या डिसॅबिलिटी आहेत हे म्हणजे काय म्हणू आपण त्याला अपेअर होण्यासाठी त्यांनी औंधच्या हॉस्पिटलशी संपर्क साधला. आफ्टर चेकिंग सर्टिफिकेट औंध म्हणजे वायसीएमने जी सर्टिफिकेट दिलेली होती ती चेक केल्यानंतर मल्टिपल डिसेबिलिटीची सर्टिफिकेट द्यायला त्यांनी नकार दिलेला आहे. आणि मग आपल्याला कल्पना आहे की त्याही वेळेला त्यांनी वेगळा एक ऍड्रेस दिलेला आहे की दीप बंगला चौकातला शिवाजीनगरचा ऍड्रेस दिलेला आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला समोर आलेल्या बघायला मिळतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं वय जे आहे ते 2020 मध्ये 30 दाखवण्यात आलेलं होतं आणि 2023 आल्यानंतर त्यांचं वय 31 दाखवण्यात आलं. म्हणजे त्यांचं वय वाढण्याचा जे काही वेग होता तो अत्यंत स्लो झाल्याचं सुद्धा त्यातून बघायला मिळतंय. त्यामुळे मला असं वाटतंय की पूजा खेडकर यांच्या वरती जी कारवाई झालेली आहे ती कारवाई अत्यंत मला असं वाटतं की कठोर कारवाई आहे. जी अपेक्षित कारवाई होती ती झालेली आहे. आणि युपीएससी सारखी संस्था जी आहे ती या सगळ्या पूजा खेडकरांच्या कारनाम्यांमुळे संशयाच्या भोवऱ्यात आलेली होती की एखाद्या कॅन्डिडेटची किती कसून चौकशी खरं तर केली जाते. मात्र पूजा खेडकर यांनी ज्या पळवाटा आहेत कायद्यातल्या किंवा नियमांमधल्या त्या पळवाटांचा वापर करून एक पोस्ट जी आहे ती पदरात पाडून घेतलेली होती. आणि त्यानंतर मला असं वाटतं की ज्या गोष्टी आता आपल्याला बघायला मिळत आहेत की त्यांचं वर्तन असेल, त्यांचं प्रशासकीय वर्तन असेल, त्यांचं वैयक्तिक वर्तन असेल, त्यांच्या कुटुंबाचं वर्तन असेल, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता त्या लोकांसमोर आलेल्या आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की युपीएससी साठी सुद्धा हे खूप चॅलेंजिंग टास्क होता की अशा पद्धतीनं कुठली तरी एखादी व्यक्ती कायदा किंवा नियमांची पळवाट शोधून जर इतक्या मोठ्या संस्थेला बदनामच करत असेल किंवा त्या संस्थेच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण करत असेल तर अशा व्यक्तीवरती कडक कारवाई झाली पाहिजे. ही भावना अनेक अधिकाऱ्यांची होती. लाखो लोक परीक्षा देतात, वर्षाला 10 लाखापेक्षा अधिक लोक युपीएससीची परीक्षा देतात. आणि मग तिथं तुम्ही अशा पद्धतीने दिव्यांग असल्याचं खोटं सर्टिफिकेट किंवा एका प्रकारे फोर्स केलं सर्टिफिकेट दाखवून जर तुम्ही
अशा पद्धतीनं ती सीट पदरात पाडून घेतली असेल, तर ऍक्च्युअली दिव्यांग असणाऱ्या तिथल्या कॅन्डिडेट्स वरती तो अन्याय आहे याची सुद्धा जाणीव असायला पाहिजे. म्हणजे पूजा खेडकरांनी केवळ प्रशासकीय अधिकारांचा गैरवापर केलाय असं नाही, तर त्यांनी एका जो की लायक उमेदवार होता त्याची जागा सुद्धा त्यांनी एका प्रकारे काय त्याच्यावरती सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे पूजा खेडकरांवरती कारवाई व्हावी अशी भावना वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांनी व्यक्त केलेली होती आणि अखेर लाल बहादूर शास्त्री अकॅडमीनं त्यांना त्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे तो तुर्तास त्यांचं प्रशिक्षण स्थगित केलेलं आहे आणि त्यांना मसुरीला बोलवून घेतलेलं आहे. आता पुन्हा त्यांच्या सगळ्या चाचण्या ज्या आहेत त्या चाचण्या केल्या जातील, त्यांचे सगळे सर्टिफिकेट्स पुन्हा तपासले जातील आणि त्यामध्ये जर खरंच काही चुकीच्या गोष्टी आढळल्या तर पूजा खेडकर यांचं कायमस्वरूपी नोकरीतून त्यांचं कायमस्वरूपी त्यांना बाहेर व्हावं लागू शकतं. कारण की हा एका प्रकारे गुन्हा आहे की अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या संस्थेची फसवणूक करणं. त्यामुळे मला असं वाटतं की पुढचे काही दिवसांमध्ये पूजा खेडकरांचं काय होणार हे येत्या काही काळामध्ये कळेल. केंद्राने एक समिती सुद्धा नेमलेली आहे, त्या समितीसमोर सुद्धा त्यांना हजर व्हायचं आहे, तिथं त्यांची चौकशी होणार आहे आणि या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी होईल, सोबतच त्यांच्या मेडिकल टेस्ट पुन्हा केल्या जातील त्याची पडताळणी होईल आणि त्यांनी ज्या पद्धतीनं वय कमी दाखवलेलं आहे, कुठल्या वेळेला कुठलं वय दाखवलेलं आहे, किती वेळेला नाव बदलून परीक्षा दिलेली आहे, अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्यांनी 2 ते 3 वेळा आपलं नाव जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने लिहून सुद्धा परीक्षा दिल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत. आता भविष्य काळात पूजा खेडकरांना या सगळ्या समितीसमोर एका प्रकारे सामोरं जाऊन स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधी त्यांना निश्चितपणे आहे. पण त्या निर्दोष असतील तर त्या पुन्हा सेवेत येऊ शकतील. पण जर त्यांचं निर्दोषत्व आढळलं नाही, त्या दोषी आढळल्या तर मात्र त्यांना त्यांच्यावरती यापेक्षा कठोर कारवाई होऊ शकते हे निश्चित आहे.